दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं क्राईम ब्रांच मध्ये सुद्धा ही खबर पोहोचली की आशाचं लग्न झालंय. आशा सिद्धांतला सांगते की तिला थोडं थोडं आता आठवायला लागलंय आणि तिला वाटतंय की ती गोविंदला याआधी कुठेतरी भेटलीये. दुसरीकडे पल्लवी घरी परत येते. आतापर्यंत हे रहस्य उलगडलं नाहीये की ते पत्र कोणी लिहिलं. इन्स्पेक्टर जॅकी नानांकडे लग्नाबद्दल चौकशी करतात आणि हे कळल्यावर आश्चर्यचकित होतात की बलराज अरोरा यांच्या मुलाबरोबर आशाचं लग्न झालंय. आता पुढे कोणाचा फोन आहे? माझी मैत्रीण आहे पल्लवी. ते ॲक्च्युली तिला एक्झामसाठी बेंगलोरला जावं लागलं, त्यामुळे ती लग्नाला नाही येऊ शकली. हॅलो हॅलो आशा, कशी आहेस? मी छान आहे एकदम. तू कशी आहेस? अच्छा, तुझी एक्झाम कशी गेली? काय एक्झाम नव्हती. काय? तुझी एक्झाम नव्हती? मग तू बेंगलोरला का गेली होतीस? आणि तू सांगितलं होतंस की तुला पत्र आलं होतं. सोड ना त्या सगळ्या गोष्टी. हे सांग की तुझं सासर कसं आहे, सासरचे लोक कसे आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझे लाडके जिजू कसे आहेत? सगळे खूप चांगले, खूप चांगले. यू नो व्हॉट आशा, बघ ना, मला जिजूला भेटायची एक संधी पण नाही मिळाली आणि ना तुला विजयला भेटायची संधी. आता तूच नव्हतीस तर विजयला घेऊन कोण येणार होतं? आणि तू कधी विजयला भेटवलं सुद्धा नव्हतंस. आयडिया, एक प्रोग्राम बनवूया. मी ना विजयला आजच तुझ्या घरी घेऊन येते. तू बस तुझा ऍड्रेस मला मेसेज कर. ठीक आहे, मी तुला ऍड्रेस मेसेज करते. पण जरा लवकर कळव की तू विजयला घेऊन कधी येतेस ते. हो, विजयला विचारून मी तुला इन्फॉर्म करते. ठीक आहे, बाय. पल्लवी विजय बरोबर येते. हा, विजय कोण आहे? पल्लवी आणि विजय एकमेकांवर प्रेम करतात आणि खूप लवकर लग्न सुद्धा करणार आहेत. तू भेटलीयस विजयला? नाही, पण ते दोघं येणारच आहेत, मग भेट होईलच. किती मोठी बावळट आहेस तू. तुला हे सुद्धा नाही माहित की ज्या विजयवर पल्लवी प्रेम करते तो कोणी दुसरा तिसरा नाही, तुझा पती सिद्धांत आहे. त्याने तुम्हा दोघा मैत्रिणींना एकमेकांची सवत बनवून टाकलंच, पण तो हे रहस्य इतक्या लवकर समोर नाही येऊ देणार. पल्लवीच्या जागी जर तू असतीस तर तू सुद्धा हाच विचार केला असतास गायत्री, जो विचार पल्लवी करते. मग काय तुम्हाला असं म्हणायचंय की ते पत्र पाठवण्याचं नाटक मी केलं? मला असं नाही म्हणायचं गायत्री की या सगळ्या मागे तुझा, पण कोणीतरी आहे ज्याने हे पत्र लिहिलंय. राहू दे ना सोहन काका. सोहन काका, मला नाही वाटत की ह्या गोष्टीमुळे
घरात अजून आर्ग्युमेंट्स व्हाव्यात. हे फक्त तुझी गोष्ट नाही आहे पल्लवी, हा एक प्रश्न आहे, एक रहस्य आहे जे जे उलगडायलाच हवं. बघ पल्लवी, छोट्या छोट्या गोष्टींमागे सुद्धा खूप मोठी मोठी रहस्य लपलेली असतात. तुमचं खरं आहे पप्पा. जर मम्मीने हे पत्र लिहिलं नसेल तर मग एक रहस्यच आहे. रहस्य मोठं किंवा छोटं असू देत, त्याला जेव्हा उलगडायचं तेव्हा उलगडू देत. पण प्लीज आता हा विषय इथेच फिनिश करा. तू जर हा विचार करून हा विषय संपवायला पाहत असशील की ते पत्र मी लिहिलंय, तर हा विषय संपता कामा नये. नाही मावशी, अगं तू सांगितलंस आणि मी मान्य केलं. माझ्या मनात तुझ्याबद्दल काही सुद्धा नाहीये, त्यामुळे तू अजिबात त्रास नको करून घेऊस, ठीक आहे? चला, मला लेट होते, मी लवकर परत येईन. ही पल्लवी आशाला भेटायला गेली. नाही पप्पा, ती कदाचित विजयला भेटायला चालली आहे. विजय? हा विजय कोण? तू भेटलीस विजयला? नाही, पल्लवी भेटवण्याबद्दल बोलली तर होती, पण अजूनपर्यंत भेटवलं नाही. गायत्री, पल्लवीची जबाबदारी आता आपली जबाबदारी आहे. आपल्याला माहित असायला हवं की ती कुठे जाते, कोणाला भेटते. जर ती कोणा विजय नावाच्या मुलावर प्रेम करत असेल तर मग त्याची माहिती आपल्याला असायला हवी. मी मागच्या वेळी सुद्धा पल्लवीला सांगितलं होतं विजयला भेटव म्हणून, पण विजय आला नाही. अगं पण तो विजय तुला भेटला का नाही? आणि जर तो तुला भेटायला येत नसेल तर तू त्याला भेटायला जायला हवं. आपल्याला माहित तर असायला हवं की पल्लवी ज्या मुलावर प्रेम करते तो कोण आहे, त्याचे आई वडील कोण आहेत, तो पल्लवीच्या लायकीचा आहे का नाही. कृतिका बाळा, तुला माहिती आहे पल्लवी विजयला भेटायला कुठे गेली? हो पप्पा, आंबेडकर गार्डन. कसा आहेस? अरे हे काय, मला तर वाटलं होतं की तू मला बघून किती खुश होशील, पण तू तर किती सिरियस दिसतोयस. काय प्रॉब्लेम आहे? अगं, तू येणार म्हणून मी खूपच आनंदात होतो आणि त्यामुळे कसले कसले इमले बांधत होतो की तू येशील तर पुढचं प्लॅनिंग करता येईल. हो हो, पुढचं प्लॅनिंग नंतर करूया. चल मग माझ्या बरोबर आशाच्या घरी जाऊया. आशाच्या घरी? हो, आशाच्या घरी. आपण दोघे तिच्या लग्नात सामील नव्हतो झालो ना, म्हणून. अगं, तिच्याच बाबतीत तर विचार करून प्लॅन करायचा होता. त्याच्यात काय प्लॅनिंग करायचंय? चल तू. अगं पल्लवी, आशाचं आत्ताच लग्न झालंय. मग आपण तिला भेटायला असं रिकाम्या हाताने कसं काय जायचं? तिच्यासाठी एखादं चांगलं गिफ्ट तर नेऊया ना, कारण मला सुद्धा आशाला इम्प्रेस करायचंय. तू इतक्या लांबचा विचार करतोस? आता बघ, तुझ्यावर प्रेम केलंय तर करावंच लागेल ना. मी आशाला फोन करून सांगते की आम्ही दोघं तिला भेटायला येतोय. अगं थांब जरा, प्रत्येक वेळी इतक्या घाईत असतेस. माझं सगळं ऐकून तर घे तू. आता काही ऐकायचं नाहीये मला. आपण आशाच्या घरी जाऊया आणि तिथेच निवांत बोलूया. अ, आणि हो, तुला मावशीला सुद्धा भेटायचंय. पल्लवी, मला माहिती आहे, पण मला काळजी सुद्धा वाटते, कारण मला बिझनेसच्या कामासाठी पप्पांबरोबर अहमदाबादला जावं लागतंय. काय? पल्लवी, आशालाच भेटायचं आहे ना, मग भेटू की. अप- आजच्या आज भेटणं गरजेचं आहे. आपण मी अहमदाबादला जाऊन काम संपवून येतो, मग आशाला भेटू. आणि हो, मग तुझ्या मावशीला सुद्धा मी नक्की भेटेन. ओके? दिस इज नॉट फेअर विजय. आपण फोनवरच डिसाईड केलं होतं ना की आज आशाच्या घरी जायचंय. इतका हट्ट का करतेयस? मला कुठे माहित होतं की आजच पप्पांबरोबर अहमदाबादला जावं लागणार आहे आणि ते तिकीट सुद्धा काढून ठेवतील. पल्लवी, मी अहमदाबादला जाऊन येतो, मग आशाला नक्की भेटूया. ओके? आशाला काय वाटेल की आज पण आपण तिकडे तिला भेटायला नाही जातो. आता तर मला एकटीलाच जावं लागेल. अगं, तू आशाला भेटायला एकटी कशी काय जाऊ शकतेस? आशाला जेव्हाही भेटायला जाऊ आपण दोघं एकत्रच जाऊ. तू आशाला भेटायला एकटी जाऊ नकोस, नाहीतर आशा माझ्याबद्दल काय विचार करेल. ना तू स्वतः येतोयस ना मला जाऊ देतोयस. असं थोडीच होतं कधी. हे बघ, मी तुला सगळं काही समजावतो. बस 1-2 दिवसांचीच गोष्ट आहे. तू बस नाही इथे बस. बरं काय ग, मी तुला सांगितलं का की तू व्हाईट मध्ये खूपच सुंदर दिसतेस. रेखाही भाग्याची. आपल्या केसवर लक्ष दे इन्स्पेक्टर जॅकी.
आशाची स्मरणशक्ती जेव्हा परत येईल, मला पूर्ण खात्री आहे की ते सत्य सुद्धा समोर येईल की तिच्यावर हल्ला कोणी केलाय. सर, आशाची स्मरणशक्ती परत येईल या विचारानेच पोलिसांनी काही नाही केलं आणि ही केस आपल्याकडे सोपवली. मग सर, आपण सुद्धा तिची स्मरणशक्ती परत येण्याची वाट पाहायची का? याशिवाय आपण करू तरी काय शकतो? केस सोडवण्याच्या नावाखाली आपण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात नाही डोकावू शकत. हो, आणि कोणी जर बोट दाखवलं तर उत्तर देणं मुश्किल होऊन जाईल. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. सर, मी कोणतीही कायद्याची चौकट नाही तोडलेली आणि जी माहिती मला मिळाली ती तुम्हाला सांगतोय सर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना सर की आशा त्यावेळी 4 गुन्हेगारांविरुद्ध केस लढत होती. त्यातलं एक नाव होतं गोविंद कपूर आणि हा गोविंद कपूर सर बलराज अरोराचा जावई आहे. हो, ही गोष्ट तर तू मला पूर्वी पण सांगितली होतीस. सर, आशाचं लग्न ज्या सिद्धांतबरोबर झालेलं आहे त्याच्या वडिलांचं नाव जे समोर आलेलं आहे ते पण आहे बलराज अरोरा. बलराज अरोरा? काय हे काय सांगतोस तू? तेच सांगतोय सर जे उघडकीला आलेलं आहे. कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये न डोकवण्याच्या नावावर आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याच्या नावावर आपण सत्याकडे दुर्लक्ष तर नाही करू शकत ना सर. आणि आशाच्या लग्नात काहीतरी गुम आहे जी मलाच उघड करावी लागेल. समजत नाहीये की या दोन्ही गोष्टींचे दुवे आपापसात जोडले गेलेले कसे आहेत. गुम उघडकीला तर येऊ दे ना सर. ठीक आहे इन्स्पेक्टर जॅकी, या सगळ्या कानावर आलेल्या गोष्टी तू या गोष्टींचा पाठपुरावा कर. हे जे बलराज अरोडाचं नाव समोर आलेलं आहे, काय हा खरोखर तोच बलराज अरोडा आहे? आणि हा सिद्धांत त्याच बलराज अरोडाचा मुलगा आहे? हो सर, मी माहिती काढतो सर. आणि इन्स्पेक्टर, जोपर्यंत सबळ पुरावा हाती पडत नाही तो कोणावरही आरोप लावायचा नाही, कारण हे कोणी गुन्हेगार नाहीत, रिस्पेक्टेड बिझनेसमॅन आहेत. ठीक आहे सर, मी काळजी घेईन. जय हिंद सर. ठीक आहे, तू अहमदाबादवरून परत ये, मग आपण भेटायला जाऊ. मी आशाशी बोलते त्याबद्दल. पण एक गोष्ट सांगू, किती योगायोगाची गोष्ट आहे ना. मी आशाच्या लग्नाला नाही जाऊ शकले आणि बघ ना, बँगलोरवरून परतल्यानंतर पण तुझ्या परत येण्याची वाट पाहावी लागणार आहे. बस 1-2 दिवसांचा तर प्रश्न आहे. चल आता निघूया, पप्पा माझी वाट पाहत असतील. ओके, चल. काय झालं पल्लवी? मावशी, अगं तू इथे? मी इथून जात होते तर तुम्ही दोघं अचानक दिसलात. विजय, ही माझी मावशी आहे. आणि मावशी, हा विजय. सुखी राहा बेटा. किती योगायोग आहे ना मावशी. अगं, आता आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो की विजयला तुलाच भेटायचंय, पण विजयला 2 दिवसांसाठी अहमदाबादला जावं लागतंय. बघ, अहमदाबादवरून आल्याला तो तुला भेटायला येईलच, हो ना? पण बघ ना, तू स्वतःच आलीस आणि विजयला भेटलीस सुद्धा. मला सुद्धा तुझ्या विजयला भेटायचं होतंच. बेटा, पल्लवीने मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलंय. आता जर तुम्ही दोघं एकमेकांना पसंत असाल तर आम्हाला काय अडचण असणार आहे? पण त्याआधी मला तुझ्या परिवारातील लोकांना तर भेटावंच लागेल ना, लग्नाची बोलणी करण्यासाठी. हो मावशी, हो. पप्पा आणि मम्मीला तर भेटावं लागेलच. त्यांची या लग्नाला काही हरकत नसेल ना? तू त्यांना पल्लवीबद्दल सांगितलं असशीलच ना? हो मावशी, पल्लवीबद्दल घरच्या सर्वांना माहिती आहे. अच्छा, मग अजूनपर्यंत तू मला त्यांना भेटवलं का नाहीस? अगं, तू पण ना मोठी सुना होतीस आणि तूही बँगलोरमध्ये होतीस ना. काही प्रॉब्लेम नाही बेटा. पण आता असं कर, तुझ्या घरच्यांना आमच्या घरी पाठव. अरे, त्याच निमित्ताने ते मुलगीही पाहून घेतील.
आणि त्यांच्याशी मलाही काही बोलायचंय. काय नाव आहे तुझ्या पप्पांचं आणि काय करतात ते? आशाबद्दल कदाचित यांना कळलंही असेल की आशाचं लग्न बलराज अरोरांच्या मुलाशी झालंय. जर मी पप्पांचं नाव घेतलं तर सगळंच उघडकीला येईल. रेखाही भाग्याची. कसला विचार करतोयस बेटा? काही नाही मावशी, सध्या तर आज मी आणि पप्पा अहमदाबादला चाललोय. हो मावशी, विजय म्हणूनच तर लवकर चालला होता, कारण की त्याच्या घरचे वाट पाहत आहेत. हो हो मावशी, मी पल्लवीलाही सांगितलं होतं की आता पप्पांशी भेट होणं अवघड आहे. एक काम करूया, मी जसा पप्पांबरोबर अहमदाबादवरून परत येईन मी त्यांना घेऊन तुमच्या घरी येतो मावशी. ठीक आहे बेटा, पण बघा लग्न करायला उशीर नका करू हा. मला असं वाटतंय की तुझं आणि पल्लवीचं लग्न लवकर व्हावं. बिलकुल तसंच होईल मावशी. अच्छा चला, मी निघतो आता, पप्पा वाट पाहत असतील. बाय. ताई मला सुद्धा सांगा ना, मी काय करू? तू काहीच नको करूस, फक्त बघत राहा. जेवण तयार होतंय ना. तू स्वतःच्या खोलीत बोर होत होतीस म्हणून मी तुला इथे घेऊन आले. पण ताई इथे सुद्धा उभ्या उभ्या मी बोरच होते. अच्छा एक गोष्ट सांग मला, जेवणात तुला काय काय बनवता येतं? नानू सांगतात की मला पूर्वी खूप काही बनवता यायचं, पण ऍक्सिडेंटच्या नंतर मला काहीच आठवत नाही. अगं तुला ह्या गोष्टीने त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. तसं पण सिद्धांतने तुला जेवण करण्यासाठी लग्न करून नाही आणलंय. तो तर तुझी वकील. तुम्ही बोलता बोलता गप्प का झालात ताई? माझी वकिली. हेच बोलत होते की सिद्धांतने तुला जेवण करण्यासाठी लग्न करून नाही आणलंय, शिवाय ना तर तुझ्या वकिलीमुळे. तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझ्याशी लग्न केलंय. आता तू हा तर विचार करत नाहीयेस ना की सिद्धांत आला असेल, तो तुझी वाट पाहत असेल? नाही नाही ताई, अगं मला सगळं समजतंय. नवीन नवीन लग्न झालंय ना, ही घालमेल बेचैन होणं दोन्ही बाजूंना असेल. हे तुम्ही काय बोलताय ताई? मी कुठे काय बोलते. तू असं कर, तुझ्या खोलीत जा. जर सिद्धांत आला असेल तर मग तो हाच विचार करत बसेल की मी तुझ्याकडून किचनमध्ये काम करून घेते. तसं पण हे काहीच दिवस असतात एकमेकांवर प्रेम आणि सुख वाटून घेण्याचे. त्यासाठी जवळ येणं गरजेचं आहे ना. काय ग, बरोबर बोलते ना मी? असं मुळीच नाहीये ताई, जसा तुम्ही विचार करताय. ते खरं तर काल रात्री मी सुद्धा थोडी अपसेट होते, म्हणून. काय बोलतेस तू? म्हणजे तुला असं म्हणायचंय की काल रात्री तुमची हनीमून नाईट नव्हती? हो ताई, ते ॲक्च्युली मी पण आणि तो पण ह्याच गोष्टीची वाट पाहतोय की माझी स्मरणशक्ती परत येऊ दे. ओ, काही प्रॉब्लेम नाहीये. रेखाही भाग्याची. जेवढं या गोष्टीला टाळायचा प्रयत्न करतोय सगळं तेवढंच डोक्यावरती यायला लागलंय. आता काय झालं साळेसाहेब? जिजू, आज मी पल्लवीला भेटायला गेलो. तिला मला घेऊन लगेच आशाला भेटायला आपल्याच घरी यायचं होतं. ते तर मी काहीतरी कारण सांगून टाळलं की पप्पांबरोबर अहमदाबादला जायचंय, 2 दिवसांनी परत येईन.
अरे मग यामध्ये असं टेन्शन घेण्यासारखं काय घडलंय? अरे आता ही अशी कारणं तर द्यावीच लागतील ना. पण कधीपर्यंत जिजू? जोवर जावई बापूंचं प्रकरण मार्गाला लागत नाही तोवर, जोवर कायद्याच्या कचाट्यातून निर्दोष सुटत नाही तोवर हे प्रकरण असंच सांभाळावं लागेल. पापा, तुम्हाला माहिती आहे, पल्लवीला मला तिच्या मावशीला भेटवायचं होतं. मी तर त्यावेळी काहीतरी करून एक कारण पुढे केलं. पण मी अशा वेळी काय करायचं जेव्हा तिची मावशी अचानक समोर येऊन उभी राहिली? पल्लवीची मावशी, ती जी आशाची सावत्र आई आहे ती बाई? हो पप्पा, एक तर तिची मावशी अचानक समोर आली आणि वरून मला तुमचं नाव विचारत होती. मग मी काय करायचं? जर मी तुमचं नाव सांगितलं असतं तर सगळा डाव उधळला गेला असता. आणि लपवायचं म्हटलं तर लपवायचं कसं? लपवायचं कसं म्हणजे? कोणाचं सुद्धा नाव घेऊ शकत होतास? ती कुठे तिकडून लगेच जाऊन तपास घेणार होती की तू खोटं बोलतोयस की खरं बोलतोयस? कमाल करतोस तू. नाही जावई बापू, उलट सुलट सांगून सगळं बिघडलं असतं. अहो, हीच तर समस्या आहे. सध्या तू काय सांगितलंयस? आणखी काय सांगणार पप्पा? हेच सांगितलं की अहमदाबादवरून परत आल्यावर पप्पांना घेऊन तुमच्या घरी येईन. आता तुम्हीच मला सांगा, मी काय करायला हवं होतं आणखी? तू जे काही करशील ना त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण आत्ता जे तू करतोयस ना ते अजिबात चांगलं नाहीये. माहित नाही कसला विचार करत बसतोस तू. आधी हा विचार कर की तू जावई बापूंना वाचवू इच्छितोस की नाही. मम्मी, मी आजपर्यंत जे प्रयत्न केलेत ते जिजूंना वाचवण्यासाठीच तर केले. तुला माझ्यावरती संशय येतोय का? आता संशय येतोय. अखेर तू काय विचार करून आशाला या घरात घेऊन आलायस की तिला तू अजून हातही लावलेला नाहीयेस? अरे बोल ना तू. हे काय बोलती? अगदी बरोबर बोलतीये. विचारही आलाच. म्हणजे आशाला या घरात पत्नी म्हणून आणण्याचा काय फायदा काय, जर तिला मुठीतच ठेवू शकत नसेल? हा साळेसाहेब, साळेसाहेब, हे काय करतोस तू? हे काय ऐकतोय मी? अरे, आशाला जर तुला स्वतःच्या मुठीत पूर्णपणे ठेवायचं असेल तर मग तिला स्वीकारावं लागेल. खूपच आवश्यक आहे. अगदी बरोबर बोलतायत. तेव्हाच तर ती स्वतःला या घराची सून समजेल पूर्णपणे. आणि तेव्हाच आपण तिला नात्यांची शपथ घालून आपल्या उद्दिष्टांसाठी व्यवस्थित सक्ती करू शकू. ही तर तीच गोष्ट झाली की सगळं काही जिंकल्यानंतर सुद्धा सर्व काही हरून जायचं. अजय कुठे? कसा आहे तो? तू ठीक तर आहे ना? तू ज्या अजयचा उल्लेख करतेस ना आशा, तो आता या जगात नाहीये. नाही नाही नाही. माझा अजय नाही आता. मग हे मंगळसूत्र का? हे मंगळसूत्र अजयच्या नावाचं नाहीये आशा, माझ्या नावाचं आहे.